हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आपण मागच्या वेळेला प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला होता. तर आज नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. बघा, प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. ओके, तर प्रॉपर्टीज बघणार आहोत आपण पॅरलल लाईन्सच्या आणि ट्रान्सव्हर्सलच्या. ॲक्टिव्हिटी 1 दिलेली आहे त्यांनी. बघा, ॲज शोन इन द फिगर ए. आता हे फिगर ए आहे, फिगर बी आहे. ठीक आहे, तर फिगर ए मध्ये त्यांनी बघायला सांगितले, ड्रॉ टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ऑन अ पेपर. आता सपोज हे पेपर आहे, त्याच्यावर त्यांनी दोन पॅरलल लाईन्स काय केलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत. ड्रॉ अ कॉपी ऑफ फिगर ऑन अदर ब्लँक शीट युझिंग अ ट्रान्स पेपर. ठीक आहे, दुसऱ्या पेपरवर त्यांनी काय केलेलं आहे, सेम अशी कॉपी इकडे त्यांनी काढून घेतलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. ॲज शोन इन फिगर बी मध्ये कलर पार्ट 1 अँड कलर पार्ट 2 विथ डिफरंट कलर्स. आता इथं 1 आणि 2 असे त्यांनी दोन पार्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर एक पार्ट्सला वेगळा कलर करा आणि दुसऱ्या पार्टला वेगळा करा आणि काय करा, कट आउट द 2 पार्ट्स विथ अ पेअर ऑफ सीझर्स. ठीक आहे, आणि हे पार्ट्स काय करा, कट आउट करा म्हणून सांगितलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट, नोट दॅट द अँगल्स शोन बाय पार्ट 1 अँड पार्ट 2 फ्रॉम अ लिनियर पेअर. आता पार्ट 1 आणि पार्ट 2 हे काय आहेत, लिनियर पेअर आहेत. ठीक आहे, प्लेस पार्ट 1 अँड पार्ट 2 ऑन ईच अँगल इन द फिगर ए. आता पार्ट 1 आणि पार्ट 2 काय करायचं आहे, फिगर ए मध्ये तो लावून बघायचा आहे किंवा जोडून बघायचा आहे. ठीक आहे, विच अँगल्स कोइन्साइड विथ पार्ट 1. आता कुठला अँगल ह्यातला पार्ट 1 ला कोइन्साइड होतो, म्हणजे जुळतो तो, असं त्यांनी विचारले. ठीक आहे, विच अँगल कोइन्साइड विथ पार्ट 2. सेम तसंच पार्ट 2 ला कुठले अँगल ह्यातले कोइन्साइड होत आहेत, जुळत आहेत, असं त्यांनी विचारले. वी सी दॅट अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी, इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ, इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. ओके, म्हणजे काय सांगितलंय बघा, आता बी डी एफ एच हे अँगल आहेत, बी डी एफ एच. ओके, हे अँगल आहेत बिकॉज दिस अँगल्स कोइन्साइड विथ पार्ट 1. आता पार्ट 1 ला ते काय होत आहेत, कोइन्साइड म्हणजे पार्ट 1 ला जुळत आहेत. आता बघा, पार्ट 1 जर तुम्ही, आता सपोज मी तर एक छोटंसं कटआउट घेतलेलं आहे, तर मी ते दाखवते तुम्हाला. आता समजा हा पार्ट 1 चा कटआउट आहे. ठीक आहे, बसतोय बरोबर इथे. तर आता हा कुठे कुठे सूट होईल बघा, ए ला सूट होईल, सॉरी बी ला सूट होईल, इथे दाखवलंय त्यांनी. बी ला एक सूट होईल, दुसरा कुठे होईल, डी ला एक होईल. ठीक आहे, सेम डी ला अँड एफ ला, इकडे एफ आहे, इथं एफ ला एक सूट झाला आणि एच ला एक सूट झालाय. ओके, जर तुम्ही इथं सी ला लावत असाल तर सूट होतो का बघा, नाही ना होत. किंवा डी ए ला बघा, नाही होत. ठीक आहे, तर ए जो पार्ट आहे तो कुठे कुठे सूट होतोय, बी ला होतोय, डी ला होतोय, एफ ला होतोय आणि एच ला होतोय. लक्षात आलं? परत एकदा बघा, वी सी दॅट अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ कॉन्ग्रुएंट टू अँगल एच बिकॉज दिस अँगल्स कोइन्साइड विथ पार्ट 1. म्हणजे हे काय आहेत, इक्वल आहेत एकमेकांना. कारण का, तर पार्ट 1 ला हे सगळे अँगल काय होत आहेत, मॅच होत आहेत किंवा जुळून येत आहेत. ओके, आता बघा नेक्स्ट, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ई कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. आता राहिलेले पार्ट कुठले आहेत, ए सी ई जी, बिकॉज दिस अँगल्स कोइन्साइड विथ पार्ट 2. हे अँगल काय होत आहेत, आता पार्ट 2 ला मॅच होत आहेत. पार्ट 2 साठी आपण केलेलं आहे. ठीक आहे, इथं बसतोय पार्ट 2 ला. इथे आता चेक करा, ए ला एक सूट होतोय, मॅच होतोय, ई ला पण मॅच होतोय. ठीक आहे, आणि त्याच्या अपोजिट साईडला मॅच होणार, सी ला एक मॅच होतोय आणि जी ला मॅच होतोय. ठीक आहे, आता तो इथे मॅच होतोय का बघा, ए ला नाही ना मॅच होणार. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, आपल्याला इथं ह्याची डिग्री पण वेगवेगळी आहे. हा कमी डिग्रीचा अँगल आहे, हा जास्त डिग्रीचा अँगल आहे. त्यामुळे पण लक्षात येईल की हे जास्त डिग्रीचे आहेत, तेच काय होणार आहेत, एकमेकाला मॅच होणार आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? पॉईंट 1 इथे दिलेला आहे, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. आता अँगल ए कुठे आहे बघा, इथे आहे, इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. ठीक आहे, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. आता तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा, ए आणि ई हे दोन अँगल दिलेले आहेत. तर काल मी सांगितलेलं साईड आणि डायरेक्शन, जर सेम साईडला असेल तर तो काय असणार आहे,
कोरिस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. ठीक आहे, तर ते कोरिस्पॉन्डिंग अँगलच त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल जी अँड अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. लक्षात आलं? दीज आर पेअर्स ऑफ कोरिस्पॉन्डिंग अँगल्स. कळलं? हे सगळे काय आहेत? कोरिस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. नेक्स्ट सेकंड बघा, अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ, अँगल ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. काय सांगितलं? अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. आता डी आणि एफ आणि काय आहे? ई, अँगल ई अँड अँगल सी. दीज आर पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे पेअर काय आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. आता इंटेरियर म्हणजे आतले, अल्टरनेट म्हणजे एकमेकाच्या अपोजिट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड बघा, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल जी आणि बी, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. आता यात काय दिसतंय? एकतर हे आहेत बाहेरच्या साईडला, ठीक आहे, आणि काय आहेत? अपोजिट आहेत. तर काय असणार आहे? दीज आर पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ बघा, मेजर अँगल डी. मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल ई. बघा फोर्थ बघा, मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. कुठला सांगितला? अँगल डी अँड अँगल ई हा काय आहे? 180 डिग्री. अँड मेजर अँगल सी अँड मेजर अँगल एफ हे दोन काय आहेत? 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केलात तर ती 180 डिग्री असणार आहे. दीज आर इंटेरियर अँगल्स. ओके, जे इंटेरियर अँगल्स आहेत म्हणजे आतले अँगल्स आहेत. इंटेरियर म्हटले त्यांनी, अल्टरनेट नाही, इंटेरियर अँगल आहेत ते काय आहेत? त्यांची बेरीज जर केली, त्यांचं ॲडिशन जर केली तर 180 डिग्री असणार आहे. आलं लक्षात याच्यामध्ये? चलो नेक्स्ट पॉईंट बघा, वेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल 8 अँगल्स आर फॉर्म्ड. जेव्हा दोन पॅरलल लाईनमधून एक इंटरसेक्टेड लाईन जाते तेव्हा तिथे काय होतात? 8 अँगल फॉर्म होतात. बरोबर? काल आपण बघितलेलं 8 अँगल फॉर्म कसे होतात. इफ द मेजर ऑफ वन ऑफ दीज 8 अँगल्स इज गिवन, म्हणजे त्यापैकी जर एक अँगलचं मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे, कॅन वी फाइंड मेजर्स ऑफ रिमेनिंग 7 अँगल्स. तर तुम्ही उरलेले जे 7 अँगल्स आहेत ते तुम्ही मेजर करू शकताय का असं त्यांनी विचारले. ठीक आहे, तर करू शकताय का सांगा मला. बघूया पुढे. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ कोरिस्पॉन्डिंग अँगल्स. आता कोरिस्पॉन्डिंग अँगल्सचे प्रॉपर्टीज बघणार आहोत आपण. इच पेअर ऑफ कोरिस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे काय सांगितले? दोन पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सफर लाईनमुळे जो आपला कोरिस्पॉन्डिंग अँगल क्रिएट होतो तो काय असतो? कॉन्ग्रुएंट अँगल्स असतात ते. म्हणजेच काय? एकरूप. कॉन्ग्रुएंट्स म्हणजेच काय? एकरूप अँगल्स असतात. ठीक आहे. इन द एडजॉइनिंग फिगर लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन आर एस. ठीक आहे, काय सांगितलंय? पी क्यू ही एक लाईन आहे आणि आर एस ही काय आहेत? पॅरलल लाईन्स आहेत एकमेकाला. ठीक आहे. लाईन ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल आणि ए बी लाईन जी आहे ती त्याची ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. कोरिस्पॉन्डिंग अँगल्स. आता कोरिस्पॉन्डिंग अँगल्स ह्यातले कुठले असतील? बघा, अँगल ए एम पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एन आर. म्हणजे ए एम पी हा वरचा अँगल आणि एम एन आर हा पण त्याच डायरेक्शनला असलेला अँगल आहे. ठीक आहे. नेक्स्ट अँगल पी एम एन अँड अँगल आर एन बी. अँगल पी एम एन अँड अँगल आर एन बी हे दोन्ही पण काय आहेत? कोरिस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट अँगल कुठला बघा? ए एम क्यू. अँगल ए एम क्यू अँड अँगल एम एन एस हे सुद्धा काय आहेत? एकाच डायरेक्शनला आणि एकाच साईडला आहेत. तर ते पण कोरिस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि दुसरा कुठला आहे? लास्ट वन क्यू एम एन अँड एस एन बी. आले लक्षात? कोरिस्पॉन्डिंग अँगल्स. नेक्स्ट बघा, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. Each pair of alternate angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angle. जो काय अल्टरनेट अँगल बनणार आहे तो कशामुळे क्रिएट होणार आहे? पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्स लाईनमुळे. तो काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. ते कॉन्ग्रुएंट अँगल्सच असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट यातले दोन पार्ट आहेत. आता कुठला आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड नेक्स्ट कुठला? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर पहिला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स बघा.
अँगल पी एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एन एस. ठीक आहे. पी एम एन म्हणजे आतला, ठीक आहे, आणि एम एन एस हाही आतला आहे, पण अल्टरनेट आहेत, बरोबर, अपोजिट आहेत. नेक्स्ट कुठला आहे बघा, क्यू एम एन. अँगल क्यू एम एन म्हणजे हा अँगल आला, आणि एम एन आर म्हणजे हा काय आहे, एकतर आतल्या साईडला आहेत आणि अल्टरनेट आहेत. आले लक्षात. नेक्स्ट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता अँगल ए एम पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस एन बी. हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे, ठीक आहे. एकतर हे कुठल्या साईडला आहेत, बाहेरच्या साईडला आहेत आणि अल्टरनेट आहेत, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड बघा, अँगल ए एम क्यू आणि आर एन बी. अँगल आर एन बी हे सुद्धा काय आहेत, अपोजिट साईडला आहेत आणि दोन्हीही बाहेर आहेत लाईनच्या, ठीक आहे. आलं लक्षात. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. Each pair of interior angles formed by two parallel line and their transversal is of supplementary angles. ठीक आहे. हे कशामुळे क्रिएट होणारे आहेत, सेम दोन पॅरलल लाईन्स अँड वन ट्रान्सव्हर्सल लाईन. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय बघा, कुठल्याही दोन कोणांची बेरीज जर 180 डिग्री येत असेल तर त्याला काय म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. आता एक तर आहे इंटेरियर म्हणजे आतल्या साईडचे असले पाहिजे, ठीक आहे. मेजर अँगल पी एम एन अँड मेजर अँगल एम एन आर. आता सांगितलं आतले दोन अँगल एम आणि एन, ठीक आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. आलं लक्षात. ह्या दोघांची ॲडिशन 180 डिग्री आलेली आहे. नेक्स्ट अँगल क्यू, मेजर अँगल क्यू एम एन अँड मेजर अँगल एम एन एस म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल, यांची ॲडिशन काय आलेली आहे, 180 डिग्री. लक्षात आलं. इंटेरियर अँगल लक्षात ठेवा. आपल्याला पुढे जर पेपर सेट सोडवायचा झाला, प्रॅक्टिस सेट, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे येऊ शकतं. तर इंटेरियर अँगल्सचं जर काही पॉईंट आला तर त्याची दोन अँगलची ॲडिशन केली, इंटेरियर पॉईंटच्या दोन अँगलची ॲडिशन केली तर काय येते, 180 डिग्री त्याचं आन्सर येतं. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. चलो नेक्स्ट सॉल्व द एक्झाम्पल बघूया. आता त्याने एक्झाम्पल्स इथे सोडवून दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल बघा, इन द एडजॉइनिंग फिगर लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू. ए बी ही पी क्यूला पॅरलल लाईन आहे, ठीक आहे. दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. लाईन एल एम इज अ ट्रान्सव्हर्सल. एल एम काय आहे, ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. मेजर अँगल एम एन क्यू म्हणजे हा काय आहे, 70 डिग्री आहे. देन फाइंड मेजर अँगल ए ओ एन. आणि काय करायचं आपल्याला, मेजर अँगल ए ओ एन काढायचा आहे. तर हा अँगल आपल्याला दिलेला आहे आणि हा अँगल आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. सोल्युशन बघा. आता इथे त्यांनी दोन मेथड्स दिलेले आहेत. त्यातली पहिली मेथड आपण बघूया. मेजर अँगल एम एन क्यू इज इक्वल टू मेजर अँगल ओ एन पी इज इक्वल टू मेजर अँगल ओ एन पी. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे एकमेकाला अपोजिट आहेत, ठीक आहे, अपोजिट अँगल्स आहेत. त्यामुळे काय आहेत, अपोजिट अँगल्स असतील तर हा 70 असेल तर हा पण 70. दोन्ही इक्वल दिसत आहेत ना. आपण मगाशी इथं बघितलं, जर लक्षात असेल तर बघा, आपल्याला इथे दोन काय पार्ट्स करायला सांगितले होते. त्यातला फर्स्ट पार्ट जो आपण बघितला तो हा ह्याला इक्वल होता, परत इथे इक्वल होता, राईट. म्हणजे बी डीला पण इक्वल होता आणि एफ एचला, म्हणजे अपोजिट साइड्स एकमेकाला इक्वल होते. आता तोच इथं सोल्युशनमध्ये पॉईंट यूज केलेला आहे, ठीक आहे. अपोजिट अँगल्स म्हणजे लक्षात आलं, हा अँगल आणि हा अँगल हे एकमेकाला इक्वल आहेत. नेक्स्ट बघा, मेजर अँगल ए ओ एन प्लस मेजर अँगल ओ एन पी दोन्ही आतला अँगल आहेत, ठीक आहे. तर तो काय असणार आहे, इंटेरियर अँगल्स आहेत, ओके. इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांची ॲडिशन 180 डिग्री असणार आहे. मी मगाशी सांगितलं इंटेरियर अँगल्समध्ये दोन अँगलची ॲडिशन काय असते, 180 डिग्री असते, ठीक आहे. देअरफोर मेजर अँगल ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री मायनस, आता हा इकडे गेला की मायनस होणार ना,
प्लस आहे म्हटल्यावर इकडे गेली की मायनस होणार. ठीक आहे. मेजर अँगल ONP, ठीक आहे, इज इक्वल टू 180 डिग्री मायनस आता 70. इथं आपल्याला सांगितलेलं आहे ONP पण काय आहे 70 आहे. तर 180 मायनस 70 इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, ही झाली फर्स्ट मेथड. कुठल्या पद्धतीने सोडवला तुम्ही? इंटेरियर अँगल्सचा यूज केला इथं. ओके, इंटेरियर अँगल्सचं काय आहे? दोन अँगलची ॲडिशन जी असणार आहे ती 180 डिग्री. त्याच्या रूल्सप्रमाणे आपण हे सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. मेथड 2 बघा आता काय आहे. मेजर अँगल MNQ जो 70 डिग्री आहे. देअरफॉर मेजर अँगल NOB म्हणजे हा वरचा अँगल जो आहे इज इक्वल टू 70 डिग्री. हा पण 70 डिग्री आहे. कशावरून ठरलं? दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत आणि सेम साईडला आहेत. ठीक आहे. तर तो काय असणार आहे? कोरिस्पॉन्डिंग अँगल. तर मेजर अँगल AON प्लस मेजर अँगल NOB हे काय आहेत आता? लिनियर इक्वेशन झालं. हे जर लक्षात आलं असेल तर बघा, लिनियर इक्वेशन मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल AON प्लस 70 डिग्री. इथं 70 डिग्री आपण काढलेला, तो 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता 70 इकडे गेला की मायनस होणार ना. 180 मायनस 70 इज इक्वल टू 110 डिग्री. दोन्ही मेथडनं सोडवा, काही नाही. आता फक्त तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तिथं आपण काय बघू शकतो. तुमचं आता तुम्हाला किती लक्षात येतंय की तुम्ही कुठल्या अँगल्स इथं क्रिएट करताय किंवा कुठल्या अँगल्स बघताय त्यावर तुमचं सोल्युशन ठरतं. तर त्यांनी तर दोन्ही मेथड दिलेत का? तर तुम्ही ह्याही मेथडनं सोडवू शकताय, ह्याही, म्हणजे दोन्ही मेथड इथं काय झालेल्या होत्या, यूज होत होत्या. ठीक आहे. त्या पद्धतीनं तुम्ही थोडंसं बघा की कुठला अँगल क्रिएट होतोय, काय होतंय, त्यानुसार सोडवायचा प्रयत्न करा. बघा, सेकंड एक्झाम्पल इथे त्यांनी सोडवून दिलेलं आहे, ते बघूया. इन द एडजॉइनिंग फिगर लाईन M इज पॅरलल टू लाईन N. M आणि N हे एकमेकाला पॅरलल आहे. ठीक आहे. लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल आणि L लाईन ट्रान्सव्हर्सल आहे. इफ मेजर अँगल B इज इक्वल टू x प्लस 15 डिग्री. आता B काय आहे? हा आहे काय? तर x प्लस 15 डिग्री. बीची त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे. आणि मेजर अँगल E इज इक्वल टू 2x प्लस 15 डिग्री. आणि E जो आहे तो काय दिलेला आहे? 2x प्लस 15 डिग्री. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर ह्यातली x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, आता सोल्युशन बघा. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल F. आता B काय आहे? F ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे समान आहे. तर का? एकरूप आहे, समान आहे म्हणू शकता. का? तर कोरिस्पॉन्डिंग अँगल्सच्या रूलनुसार. ओके, कोरिस्पॉन्डिंग अँगल म्हणजे दोन्ही सेम साईडला, सेम डायरेक्शनला. देअरफॉर मेजर अँगल F इज इक्वल टू मेजर अँगल B इज इक्वल टू x प्लस 15 डिग्री. आता F आणि B हा काय होणार आहे? B ची व्हॅल्यू इथं लागू होणार त्याला, x प्लस 15. का? तर इथं आपण आता प्रूव्ह केलेलं आहे दोन्हीही काय आहेत? एकरूप आहेत, म्हणजेच समान असणार आहेत. ठीक आहे. मेजर अँगल F प्लस मेजर अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री. F अँड E इज इक्वल टू 180 डिग्री. का? लिनियर पेअर. ओके, लिनियर पेअरनुसार. सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू इन द इक्वेशन. आता इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यू काय करूया? पुट करूया आपण. x प्लस 15 प्लस 2x प्लस 15. आता F ची व्हॅल्यू इथं काय आलेली आहे? x प्लस 15 आणि E ची व्हॅल्यू त्यांनी इथं दिलेली आहे 2x प्लस 15 इज इक्वल टू हा 180. ठीक आहे. आता x प्लस 2x 3x झाला, 15 प्लस 15 30 झाला, इज इक्वल टू हा 180. ठीक आहे. आता 3x इज इक्वल टू 180 मायनस 30 इकडे गेल्यावर मायनस होणार, इज इक्वल टू 150 डिग्री. आता 180 मधून 30 गेला, 150 राहिला. ठीक आहे. x इज इक्वल टू 150/3. आता इथं मल्टिप्लाय आहे म्हटल्यावर इकडे काय होणार? डिवाइड होणार ना. तर 150/3 आलेला आहे. x इज इक्वल टू 50. याला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय आलं? 50 डिग्री. तर x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 50 डिग्री. लक्षात आलं हे सोल्युशन? ठीक आहे. बघा इथं नाव आय नो. आता इथं थोडंसं त्यांनी मेन पॉईंट दिलेला आहे, तो एकदा बघूया आपण. व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल द अँगल्स फॉर्म्ड इन इच पेअर ऑफ. ठीक आहे. म्हणजे काय? पॅरलल लाईनमधून जेव्हा ट्रान्सव्हर्सल लाईन काय होते? इंटरसेक्ट होते,
तेव्हा काय फॉर्म होतं, प्रत्येक पेअरमध्ये कुठला अँगल फॉर्म होतो हे बघूया आपण. पहिलं काय होतं, कोरिस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, कोरिस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, एकमेकाला कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप असतात, म्हणजेच ते समान असू शकतात. ठीक आहे. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट म्हणजे हा आणि हा, म्हणजे एकमेकाला जे अपोजिट आहेत ते अँगल्स काय होऊ शकतात, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सेम आहेत, एकरूप आहेत. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स काय आहेत, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, म्हणजे त्या दोघांची बेरीज काय असणार आहे, 180 डिग्री. आलं लक्षात. चलो प्रॅक्टिस सेट 2.2 कडे जाऊया आता. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, त्यातला फर्स्ट आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन M इज पॅरलल टू लाईन N अँड लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड X. आता जर M N ला पॅरलल आहे आणि P काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, तर त्यातली X ची जी व्हॅल्यू आहे ती काय करा, फाइंड करायला सांगितलं. यापैकी काय येईल हे त्यांनी विचारले. आता बघा, हे तर लक्षात येत आहे 3X आणि X काय आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. आत असल्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, इंटेरियर अँगल्स. तर आपल्याला माहित आहे आता इंटेरियर अँगल्सचा रूल काय आहे, इंटेरियर अँगल्सचा रूल काय आहे, 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगलचा रूल काय आहे, दोन कोणांच्या मापांची बेरीज किंवा दोन अँगलच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे, 180 डिग्री. ठीक आहे, 4x इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, आता x इथं मल्टिप्लाय म्हटल्यावर इकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार, 180/4. देअरफॉर x इज इक्वल टू 4 4 जा 16, राहिले 2, त्यानंतर 4 5 जा 20, 45 डिग्री. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती आली, 45 डिग्री. आन्सर काय येईल आपलं, आन्सर x इज इक्वल टू 45 डिग्री. आलं लक्षात. तर यातला आन्सर कुठला आहे, C, 45 डिग्री. बघा सेकंड, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन A इज पॅरलल टू लाईन B अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल देन फाइंड X. आता A आणि B काय आहेत, पॅरलल आहेत आणि L ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथं जे अँगलचे मध्ये X आहे त्या X ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, बघा आता इथं एक अँगल आपण घेऊया P. ठीक आहे, P अँगल घेऊया. तर अँगल P इज इक्वल टू 2x. कशानुसार असणार आहे, एक्सटेरियर अँगल. हा एक्सटेरियर अँगल आहे ना, दोन्ही बाहेरच्या साईडला आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आता P प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, P प्लस 4x हे काय झालं, लिनियर पेअर. ज्या वेळेला दोन्ही एकाच लाईनमध्ये एकाच बाजूला असतात ते आपण लिनियर पेअर मध्ये काय करतो, पकडतो. ठीक आहे, तर आता P ची व्हॅल्यू आत्ताच आपण इथे काढली, काय आहे, 2x आहे. तर 2x प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, 2 प्लस 4 किती, 6. 6x इज इक्वल टू 180 डिग्री. आता x आले 180 डिग्री बाय 6, मल्टिप्लाय आहे ते काय होणार, डिवाइड होणार. ओके, चलो x इज इक्वल टू 6 3 जा 18 अँड वरचा 0 आहे असा डिग्री. ओके, तर काय झालं, x इज इक्वल टू आपलं आन्सर काय आलं, x इज इक्वल टू 30 डिग्री. आलं लक्षात. बघा क्वेश्चन नंबर 2, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, हे लाईन T आणि S काय आहे, ट्रान्सव्हर्सल लाईन्स आहेत. फाइंड मेजर ऑफ अँगल X अँड अँगल Y. आता X अँड Y इथे अँगल दिलेले आहेत, त्या काय करायचे आपल्याला, त्याचं व्हॅल्यू काढायची आहे युझिंग द मेजर ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आता हे तुम्हाला थोडंसं लिहावं लागणार आहे कारण हे आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही काहीही कन्सिडर करू शकता. इथे मी AB केलंय,
तुम्ही इथं पी क्यू करू पी क्यू तर ऑलरेडी आहे, त्यामुळं जे नाही आहे ते करा. आता ए बीच आपण इथं करू शकतो. ठीक आहे. कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन इन द फिगर. ओके. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू. आता पी अँड क्यू पॅरलल आहेत अँड लाईन टी इज द ट्रान्सव्हर्सल अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. आता आपण फक्त एचं काढून घेऊया. ठीक आहे. आता ए जर काढणार असेल तर एकच ट्रान्सव्हर्सल लाईन आता आपण यूज करणार, म्हणजे बघणार आहोत. ठीक आहे. टी. आता बघा, ए जो आहे तो काय येऊ शकतो, 40ला इक्वल येऊ शकतो. ठीक आहे. का? कुठल्या रूलनुसार? कोरिस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. तर इथं बघा, मेजर अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. ओके. कोरिस्पॉन्डिंग अँगलनुसार काय आहे, 40 डिग्री आहे अँगल ए हा. ओके. तर मेजर अँगल एक्स प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. मेजर अँगल एक्स आणि ए हा काय आहे, 180 डिग्री आहे. कशानुसार? आता हे दोन्ही बघा एकाच लाईनमध्ये आहेत, तर लिनियर पेअर. ओके. आता एक्सची आता एक्स आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मेजर अँगल एक्स प्लस एची व्हॅल्यू काय आली मगाशी, 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता काय होणार, 40 इकडे गेला की मायनस होणार ना, 180 डिग्री मायनस 40 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू, ओके, देअरफॉर मेजर अँगल एक्स इज इक्वल टू, आता 180 मधून 40 गेला, 140 डिग्री. आता एक्सची व्हॅल्यू तर आपल्याला मिळालेली आहे. आता कुठली काढायची आहे, बी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड एस इज द ट्रान्सव्हर्सल. आता टी नाही बघायचा, टीचा आपलं एचा व्हॅल्यू काढण्यासाठी, सॉरी एक्सचा व्हॅल्यू काढण्यासाठी आपण झालेला आहे ट्रान्सव्हर्सल. आता राहिली कुठली, एस. तर पी क्यू पॅरलल आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्स लाईन कुठली आहे, एस आहे. ठीक आहे. तर बघा, मेजर बी इज इक्वल टू 70 डिग्री. बी इज इक्वल टू 70 डिग्री. कुठल्या रूलनुसार, अपोजिट अँगल. मग अशा आपण कटआउट्समध्ये बघितलेले अपोजिट अँगल सेम असतात. ठीक आहे. तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. देअरफॉर मेजर अँगल वाय प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता हे काय आहेत, वाय अँड बी हे काय आहेत, दोन्ही आतल्या साईडला आहेत. आतल्या साईडला असल्यामुळे इंटेरियर्स अँगल्स आहेत. ठीक आहे. ते इंटेरियर अँगल. ओके. आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर मेजर अँगल वाय प्लस बीची व्हॅल्यू किती आली, 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा, देअरफॉर मेजर अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 इकडे गेला की मायनस होणार, 70 डिग्री. ओके. इज इक्वल टू, देअरफॉर मेजर अँगल वाय इज इक्वल टू 180 मधून 70 गेला, 110. ओके. आपला आन्सर काय आलेला आहे, मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री अँड मेजर अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. लक्षात आलं. बघा, क्वेश्चन नंबर 3. इन द एडजॉइनिंग फिगर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. एल आणि एम पॅरलल आहेत. फाइंड मेजर ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. आता ए बी सी दिलेले आहेत, ते काय करायचे आपल्याला, मेजर करायचे आहेत. युझिंग द मेजर ऑफ गिवन अँगल्स. जे काय आपल्याला अँगल, आता एकच अँगल दिले आहेत, तो यूज करून आपल्याला बाकीचे काढायचे आहेत. जस्टिफाय युअर आन्सर. ठीक आहे. कन्सिडर अँगल ए ॲज शोन. ए अँगल आपल्याला इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल इज द ट्रान्सव्हर्सल. एल ट्रान्सव्हर्सल. आता आपण एकच लाईन घेतो ट्रान्सव्हर्सलसाठी. ठीक आहे. मेजर अँगल डी इज इक्वल टू 80 डिग्री. आता आपल्याला इथे एक अँगल क्रिएट करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण इथे काय करूया, एक अँगल घेऊया डी. ओके. कोरिस्पॉन्डिंग अँगल. कोरिस्पॉन्डिंग का असणार आहे, तर हा 80 डिग्री आहे, तर हा सेम असणार ना, एका साईडला आहे
आणि सेम डायरेक्शनला आहे. ठीक आहे. तर बघा, देअरफॉर मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून? तर लिनियर पेअर. आता डी आणि ए म्हणजे हा डी आणि ए हे काय झाले? लिनियर पेअर झाले. ठीक आहे. आता डी ची व्हॅल्यू किती आहे? 80 डिग्री. 80 डिग्री प्लस ए आपल्याला काढायचं आहे. मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री इज इक्वल टू, देअरफॉर मेजर अँगल ए इज इक्वल टू, आता 180 मधून 80 गेला 100 डिग्री. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 100 डिग्री. नेक्स्ट, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता एल आणि एम पॅरलल आहेत अँड लाईन क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. क्यू काय आहे? ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ओके. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. कशावरून? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर म्हणजे दोन्ही बाहेरच्या साईडला आहेत आणि अल्टरनेट आहेत. आलं लक्षात? या रूलवरून बी आणि डी काय झाले? कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप, समान झाले. ठीक आहे. तर बघा, देअरफॉर मेजर अँगल बी इज इक्वल टू मेजर अँगल डी. ओके. तर मेजर अँगल बी इज इक्वल टू डी किती आहे आपला? आता सांगितलं. कोरिस्पॉन्डिंग रूलनुसार डी किती आहे? 80 डिग्री. तर बी ची व्हॅल्यू 80 डिग्री. ओके. लक्षात आलं? इथं ए ची व्हॅल्यू मिळाली, तर आता इथं बी ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट बघा, लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू and line M is the transversal. ठीक आहे. P आणि Q काय असणार आहेत? आता पॅरलल आहेत आणि M ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. तर अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. कशानुसार? अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B, कोरिस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. दोन्ही एका डायरेक्शनला आहेत आणि सेम साईडला आहेत. ठीक आहे. कोरिस्पॉन्डिंग अँगल. ओके. देअरफॉर मेजर अँगल C इज इक्वल टू मेजर अँगल B. दोन्हीही कॉन्ग्रुएंट असल्यामुळं काय असणार आहेत? समान किंवा इक्वल आहे. ठीक आहे. देअरफॉर मेजर अँगल C इज इक्वल टू, बी ची व्हॅल्यू किती आली होती? 80. तर C ची व्हॅल्यू पण 80 असणार आहे. ठीक आहे. 80 डिग्री. आपला आन्सर काय आलेला आहे? मेजर अँगल A इज इक्वल टू 100 डिग्री. मेजर अँगल B इज इक्वल टू 80 डिग्री अँड मेजर अँगल C इज इक्वल टू 80 डिग्री. आलं लक्षात? नेक्स्ट, फोर्थ बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन A इज पॅरलल टू लाईन B. लाईन A इज पॅरलल टू लाईन B अँड लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल. फाइंड द मेजर ऑफ अँगल X, अँगल Y, अँगल Z. X, Y अँड Z काय करायचं आहे? आपल्याला फाइंड करायचं आहे. युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. जी काय आता इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार आपल्याला ते फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, लाईन A हे लिहावं लागतं, त्यामुळं ते पण जरा लक्षात घ्या. लाईन A इज पॅरलल टू लाईन B अँड लाईन L इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. बघा, आता एक लक्षात घ्या, इथं एक अँगलची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरूनच आपल्याला सगळे आता काय करायचे आहेत? मेजर करायचे आहेत. तर हे बघत जावं आता की 105. आता इथं एक्स दिसतोय तर त्याला काय आहे? दोन्ही एका साईडला आहेत, एका डायरेक्शनला आहेत, तर ते काय असणार आहे? कोरिस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. ठीक आहे. तर आपण इथं लिहू शकतो अँगल एक्स, मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. कशानुसार? कोरिस्पॉन्डिंग अँगल.
ठीक आहे. तर therefore angle x is congruent to angle y. ठीक आहे. अँगल x हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल y ला. का तर अपोजिट आहेत मेकाला, राईट. अपोजिट अँगल्स. ठीक आहे. तर बघा, therefore मेजर अँगल x इज इक्वल टू मेजर अँगल y. आता x हा y ला इक्वल आहे अपोजिट अँगल असल्यामुळे. लक्षात आलं. तर therefore मेजर अँगल y इज इक्वल टू किती असणार आहे, x इतकाच असणार आहे, म्हणजे 105 डिग्री असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथं x ची व्हॅल्यू मिळाली आहे, इथं y ची व्हॅल्यू मिळाली. ओके. नेक्स्ट, मेजर अँगल राहिलाय कोण आता, z. मेजर अँगल z प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कशानुसार आहे, लिनियर पेअर, राईट ना. z आणि 105 काय आहेत, लिनियर मध्ये आहेत. ठीक आहे. तर आता z ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. therefore मेजर अँगल z इज इक्वल टू 180 डिग्री मायनस, हा इकडे गेल्यावर काय होणार, मायनस 105 डिग्री. किती आला, इज इक्वल टू 75 डिग्री. ओके. therefore मेजर अँगल z इज इक्वल टू 75 डिग्री. लक्षात आलं. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची मिळाली आणि z ची मिळाली. ओके. क्वेश्चन नंबर 5. In the adjoining figure, line P is parallel to line L is parallel to line Q. आता तीन लाईन काय आहेत मेकाला, पॅरलल आहेत. ठीक आहे. फाइंड अँगल x. फाइंड अँगल x with the help of measure given in the figure. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला, जे काही इथं व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच्यानुसार. ओके. तर आन्सर बघा. आता आपल्याला काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू आता दोन पॅरलल लाईन्स कन्सिडर करायला पाहिजेत. ओके. कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन. आता इथं एक अँगल ए आणि बी आपण काय करूया, शो करून घेऊया. सपोज आता एक्सचा हा मोठा अँगल दिसतोय तुम्हाला, तर यातला वरचा जो अँगल आहे तो आपण सपोज करूया ए आहे. ठीक आहे. रेड पेननी जो केलेला आहे तो काय असणार आहे, ए आहे. ओके. आणि इथं ब्लॅक पेननी करते, खालचा तो काय असणार आहे, बी असणार आहे. हे आपण दोन अँगल सपोज केलेले आहेत. ओके. लाईन पी इज पॅरलल टू लाईन एल. आता हे दोन आपण लाईन्स घेतोय. लाईन पी इज पॅरलल टू लाईन एल अँड ऑन द ट्रान्सव्हर्सल, आणि ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ठीक आहे. मेजर अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. अँगल ए हा काय असणार आपला, 40 डिग्री. कशानुसार असणार आहे, अल्टरनेट अँगल्स आहेत. ठीक आहे. हा इकडे आहे तर हा इकडे आहे. नेक्स्ट, लाईन एल इज पॅरलल टू लाईन क्यू अँड ऑन द ट्रान्सव्हर्सल. लाईन एल अँड क्यू काय आहेत, पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ठीक आहे. आता बघा, इथं कुठला अँगल आहे, बी आहे. मेजर अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. मेजर अँगल बी इज इक्वल टू 30 डिग्री. का तर हे पण काय आहेत, अल्टरनेट आहेत. ठीक आहे. जेवढी ह्याची व्हॅल्यू असणार आहे तेवढीच ह्याची पण व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. अल्टरनेट आपण सगळ्यात सुरुवातीला पॉईंट बघितलेला आहे, ते लक्षात घ्या कटआउट्सनुसार. ओके. तर आता किती इझी आहे बघा. इथं ए आणि बी ची तर त्यांनी व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे ह्या अर्ध्या कोणाची व्हॅल्यू आहे, अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि ह्या अर्ध्या अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे. तर ते आता प्लस केलात की एक्सची व्हॅल्यू येणार. ठीक आहे. तर बघा, therefore मेजर अँगल एक्स इज इक्वल टू, एक्स काढायचा ना, तर एक्स इज इक्वल टू मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू, therefore मेजर अँगल एक्स इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू किती आहे, 40 डिग्री प्लस बी ची व्हॅल्यू 30 डिग्री. ओके. therefore मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. आलं लक्षात. तर आपला आन्सर किती आलेला आहे, मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल.
तर प्रॅक्टिस करा अँड बी हॅपी. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण माझे नवनवीन व्हिडिओज इझीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याची मदत होईल. तर चला पुन्हा भेटू नवीन टॉपिकसह, नवीन पॉईंटसह. तोपर्यंत बाय.